बाळा, एक प्रश्न विचारतो. ऑफिसमध्ये तू काहीही चुकीचं न करता तरीही नेहमी वादात अडकतोयस का? वरिष्ठांशी सतत मतभेद, तुझ्या कामाकडे दुर्लक्ष आणि आजूबाजूला जळणारी कुरघोडी करणारी लोक, आणि शेवटी तूच थकतोस, तूच जॉब बदलतोस आणि पुन्हा तेच चक्र. थांब, हे योगायोग नाही. आज मी तुला फक्त धीर देणार नाही, तर हे का घडतं आणि यावर काय करायचं ते शांतपणे समजावून सांगणार आहे. बाळा, ऑफिसमध्ये सगळं काही कामावर ठरत नाही. कधी कधी तू किती हुशार आहेस, किती मेहनती आहेस, यापेक्षा तुझ्या भोवतीची ऊर्जा जास्त प्रभाव टाकते. तू अनुभवतोयस ना, वरिष्ठ मुद्दाम तुला दबावात टाकतात. तुझ्या चुकांपेक्षा तुझ्या चुका दाखवणारे जास्त असतात. इतरांचं काम तू करतोस, पण क्रेडिट कुणी दुसरंच घेतं. ऑफिसमध्ये गेल्यावरच मन जड होतं. रविवार संध्याकाळपासूनच आतून अस्वस्थता सुरू होते आणि मग मन म्हणतं, या ठिकाणी राहून काही होणार नाही, चला बदलूया जॉब. पण बाळा, तू बदलतोयस जॉब, पण प्रॉब्लेम बदलत नाही. कारण प्रॉब्लेम ऑफिसचा नसतो, तो पॅटर्न असतो. आता नीट ऐक. ज्योतिषात करिअर आणि ऑफिसमधले संबंध फक्त 10व्या घरावर ठरत नाहीत. 3 गोष्टी एकत्र आल्या की असा त्रास सुरू होतो. पहिली, सूर्याचा ताण. सूर्य म्हणजे अधिकार, वरिष्ठ, इगो. सूर्य असंतुलित झाला की वरिष्ठांशी संघर्ष वाढतो. दुसरी, शनीचा दबाव. शनी म्हणजे कामाचं ओझं, अन्याय, उशीर. शनी जड झाला की मेहनत जास्त, समाधान कमी. तिसरी, राहूचा हस्तक्षेप. राहू म्हणजे राजकारण, जळणं, बॅकबायटिंग. राहू सक्रिय झाला की ऑफिसमध्ये तुझ्या विरुद्ध वातावरण तयार होतं. म्हणूनच तू म्हणतोस, मी तर फक्त काम करतो, मग माझ्याच बाबतीत असं का? बाळा, हे ऐक. देव तुला वारंवार एकाच परीक्षेत टाकतो, तेव्हा तो तुला तोडायला नाही, तर तुला वेगळ्या पद्धतीने वागायला शिकवण्यासाठी टाकतो. तू खूप स्ट्रेट आहेस, मनात जे आहे ते तोंडावर बोलतोस, पण प्रत्येक जागा सत्यासाठी तयार नसते. जिथे शब्द काम करत नाहीत, तिथे शांतता काम करते. म्हणूनच फक्त जॉब चेंज करून हा प्रश्न सुटत नाही. आता उपाय ऐक. हा उपाय ऑफिसमध्ये जळणारी लोक, वरिष्ठांशी वाद आणि वारंवार जॉब चेंज या सगळ्यावर एकत्र काम करतो. गुरुवारपासून सुरू कर. सकाळी घरातून निघण्याआधी उजव्या हातात थोडेसे तांदूळ घे. मनात स्वामी समर्थ आठव आणि हळूच म्हण, स्वामी समर्थ, माझ्या कामात शांती, संरक्षण आणि योग्य ओळख निर्माण होऊ दे. ते तांदूळ घराच्या बाहेर कुंडीत किंवा झाडाजवळ टाक. हे 11 दिवस कर. याचबरोबर गुरुवारी पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा पेन वापर. ऑफिसमध्ये कुणाबद्दल वाईट बोलू नकोस. हे राहूला शांत करतं. हा उपाय दिसायला साधा आहे, पण परिणाम खोलवर होतो. आता बाळा, क्षणभर डोळे बंद कर. मी जे सांगतो ते मनात उतरू दे आणि सलग 11 दिवस हे रात्री झोपण्याआधी ऐक. माझ्या कामाला योग्य मान मिळत आहे. ऑफिसमध्ये माझ्या भोवती शांत वातावरण निर्माण होत आहे. माझ्या वरिष्ठांशी संवाद सुधारत आहे. माझ्या करिअरचा मार्ग स्थिर आणि सुरक्षित होत आहे. मी योग्य ठिकाणी आहे आणि योग्य दिशेने पुढे जात आहे. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. बाळा, ऑफिसमधले वाद तुझी क्षमता ठरवत नाहीत, ते फक्त तुला अधिक समजूतदार बनवत आहेत. हा उपाय कर. थोडं वागणं बदल आणि उरलेलं माझ्यावर सोपव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ, हजर तूर्त, भिवू नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. उद्या रात्री 9 वाजता पुन्हा भेटू. तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या स्वामी संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.